श्री भगवानपुरी महाराज संस्थान कुरळपूर्णा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित मंदिर विश्वस्तांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मंदिराच्या जमिनी व मालमत्तेच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील 150हून अधिक मंदिर विश्वस्त या बैठकीला सहभागी झाले। मंदिर प्रशासनाबाबत प्रत्येक विश्वस्त साक्षर असणे गरजेचे आहे असा महत्त्वाचा संदेश अधिवक्ता रमणजी जयस्वाल यांनी दिला आहे। चला पाहूया या महत्त्वपूर्ण चर्चेचा संपूर्ण अहवाल। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे श्री भगवानपुरी महाराज संस्थान येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली। या बैठकीत चांदूर बाजार, अचलपूर व पंचक्रोशातील 150हून अधिक मंदिर विश्वस्त सहभागी झाले होते। या बैठकीत मंदिराच्या जमिनी, मालमत्ता आणि व्यवस्थापन या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। या प्रसंगी अधिवक्ता रमणजी जयस्वाल यांनी उपस्थित विश्वस्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की अनेक ठिकाणी मंदिरांच्या मौल्यवान जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात आहेत किंवा बळकावल्याही जात आहे। काही ठिकाणी या जमिनी अवैध मार्गाने अन्य व्यक्तींच्या नावे चढविल्या जात आहेत। त्यामुळे मंदिर विश्वस्तांनी साक्षर होणे आणि आपल्या मंदिराची संपूर्ण कागदोपत्री माहिती व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे। त्यांनी असेही सांगितले की धर्मदाय आयुक्त कार्यालय व महसूल विभागातून सर्व अधिकृत कागदपत्रे मिळवून त्यांच्या सत्यापित प्रती संग्रही ठेवणे आवश्यक आहे। यासोबतच दानातून मिळालेल्या जमिनींसाठी सूट प्रमाणपत्र मिळवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केलेत। त्यांनी मंदिर व्यवस्थापनातील अंतर्गत राजकारण व वादविवाद टाळण्याचे आवाहन करत मंदिराच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा संदेश दिलाय। मंदिर विश्वस्तांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या बैठकीत मंदिर प्रशासनाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे। मंदिराच्या मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन हे हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी गरजेचे आहे, हे अधिवक्ता रमणजी जयस्वाल यांनी स्पष्ट केले। मंदिर विश्वस्तांनी जागरूक होणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे हाच मंदिर संरक्षणाचा मूलभूत मंत्र आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज।